दरम्यान बावनकुळे बोलतायत, थेट जाऊया. त्या ठिकाणी का त्या ठिकाणी थांबवलं नाही हेही बघावं लागेल. खरं तर एखाद्या पक्षाचा अध्यक्ष येतो, आम्ही अशी कधी असंवेदनशील कृती केली नाही, पण या पद्धतीची कृती करणं योग्य नाही आहे. मी इथे अमरावतीत असताना पालकमंत्री आहे, त्यांना वाटलं तर मला निवेदन दिलं पाहिजे. मी पूर्ण वेळ आहे, माझा कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आहे. मी आता महानगरपालिकेत 1.5 तास बसणार आहे, 1.5 तास जिल्हा परिषदमध्ये शेतकऱ्याची जिल्हा परिषद आहे तिथे बसणार आहे. यायला पाहिजे, निवेदन द्यायला पाहिजे, चर्चा करू. मग गाड्या अडवणं, काळा फिती दाखवणं हे काही योग्य नाही आहे. या पद्धतीनं यानंतर अमरावतीत झालं तर ते काही सहन करणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की आतुर स्वीकारू नका. एकीकडे पालकमंत्री आहे, 2 विषय आहे. दळणवळणाचा विषय, रेल्वे पूलच्या संदर्भात केव्हा निर्णय होईल, आणि सुपर हॉस्पिटल बंद आहे. इतक्या भयानक त्यांची स्थिती आहे की त्यांना आरोग्याची सुविधा भेटत नाही नागरिकांना. पुढच्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्र्यासोबत माननीय मुख्यमंत्री, मी, अनिल बोंडेजी आमची बैठक आहे अमरावतीच्या पुलाबद्दल. सेंट्रलचा आणि स्टेटचा पैसा मिळवा लागणार आहे, कारण दोघांचंही 50-50% कॉन्ट्रीब्युशन आहे. आम्ही ते करतो आहे. राहिला प्रश्न हॉस्पिटलचा, मागच्या आठवड्यात बैठक झाली आरोग्यमंत्र्याची. त्यांना मी आरोग्यमंत्र्यांना स्वतः दौरा करणार आहे आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहे, काही पगाराची मागणी होती, पगारासाठी लोक आंदोलनाला गेले, सर्व बैठक मी मंत्र्याला घेतली आहे. त्या ठिकाणी सर्व अधिकारी होते. निश्चितपणे त्याच्यातलाही तोडगा मी काढणार आहे. संदर्भात आपण 1 महिन्यापूर्वी बैठक घेतो म्हटलं होतं, तिथून सध्या नवरात्र सुरू आहे. लोक जीवावर बेतून त्या भिंतीवरून जात आहेत, कारण भिंत टाकली आहे. अशा वेळी किमान पादचारासाठी तिथं वापरू द्यायला काय अडचण आहे? आज पुन्हा मी या विषयावर चर्चा करणार आहे 6 वाजता. मी कलेक्टरकडे पुन्हा बोलवणार आहे त्यांना, सर्व अधिकाऱ्यांना PWDच्या, आणि काय त्यातला काही कोणाचा ॲक्सिडेंट नव्हता, कोणाचा अपघात नव्हता, काय मार्ग काढता येईल त्याच्यानंतर मी तुमच्याशी. दरम्यान आपण बघतोय की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते आणि राज्याला केंद्राकडनं आता विशेष पॅकेज मिळणार आहे. एक मोठी अपडेट या क्षणाची. पूरग्रस्त भागांसाठी आता एक विशेष पॅकेज मिळणार आहे. फडणवीसांनी मोदींसोबत 1 तास चर्चा केलेली आहे आणि केंद्र सरकार आता भरीव मदत करणार आहे असं कळतंय. आणि विशेषतः सगळ्या पूरग्रस्त भागांसाठी एक विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेला आहे. एक विशेष पॅकेज मिळणार आहे. त्या पॅकेजमध्ये आता नेमकी किती मदत असेल हे बघणं मात्र तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी चर्चा केली त्या चर्चेनंतरचं आपण बघतोय की राज्याच्या पूरग्रस्त परिस्थितीवर फडणवीसांची मोदींची 1 तास चर्चा झाली. केंद्र सरकार महाराष्ट्राला आता विशेष पॅकेज देणार आहे. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्यानंतरची एक मोठी बातमी आपण बघतोय. मोदींनी आश्वासन दिलेलं होतं 1 तासाच्या विशेष भेटीनंतर की विशेष पॅकेज दिलं जाणार आहे आणि आता आपण बघतोय हे पॅकेज.